हे जे घालील लोटांगण वंदन चरीन चरण, हे जे काल गेले होते ना देवेंद्रजींकडे, तेच मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याच आदेशाने हे सगळं घडत होतं. तर त्याच्यामुळे नियती बरोबर प्रत्येकाला आपली जागा दाखवत असते. हे श्रीमान उद्धव ठाकरे आहेत जे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना म्हणत होते, एक तर मी राहीन नाही तर तुम्हाला संपवेन. आणि जो दुसऱ्याला संपवण्याची भाषा करतो तर नियती त्याला संपवत असते, हे आपण पाहिलं. आणि आज त्याच उद्धव ठाकरेंना घालील लोटांगण वंदिन चरीन, डोळ्यानं पाहीन रूप तुझे असं म्हणत फुलांचा पुष्पगुच्छ घेऊन देवेंद्रजींच्या दारावर जावं लागलं. तर त्याच्यामुळे अहंकार ना त्रेतामध्ये रावणाचा टिकला ना द्वापारमध्ये कंसाचा टिकला. तर त्याच्यामुळे अहंकार माणसाला मारत असतो, हे आपण पाहिलं आहे. पण आमची विनंती आहे उद्धव ठाकरेंना की तुम्हाला कधी सावरकरांबद्दल आता प्रेम अचानक कसं काय उत्पन्न झालं? मागची 5 वर्ष राहुल गांधी सावरकरांचा अपमान करतोय, त्यावेळेस तुमचं सावरकरांचं प्रेम तुम्हाला आठवलं नाही, आता अचानक आठवलं. म्हणजे सरडा जसा क्षणाक्षणात रंग बदलतो तसं हे रंग श्रीमान उद्धव ठाकरे बदलतात. आता नेहरूंना पण सोडायचं नाही आहे ना, आणि सावरकरांना आता पकडायचं, नेमकं काय? तर त्याच्यामुळे ही उबाटा ही कन्फ्यूज पार्टी. नक्कीच आज खातेवाटप होईल असं बोललं जात आहे आणि बरेच ठिकाणी टिप्पणी त्यावरही होतं. 7 दिवसांचा अधिवेशन आहे, लोकफ्रंट 3रा दिवस आहे. खातेवाटप होईल असं वाटतं. खातेवाटप करणं हा सर्वस्व अधिकार आदरणीय मुख्यमंत्र्यांचा आहे. पण जे ऐकायला मिळतं त्या बातमीवरून आज संध्याकाळी उशिरापर्यंत किंवा उद्या पूर्णपणे खातेवाटप झालेलं असेल. काल एसआयटी स्थापनेची घोषणा झालेली आहे विधान परिषदेमध्ये. पोलीस अधिकाऱ्यांच्या ऑडिओ क्लिपचं जे स्टिंग ऑपरेशन होतं सरकारच्या काळामध्ये, कशा पद्धतीनं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना गुंतवण्याचा प्रयत्न होता, कशा पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेबांना अडकवण्याचा प्रयत्न होता, आणि हे प्रयत्न कोण करत होता? कोण होतं त्यावेळेस मुख्यमंत्री? हे जे घालील लोटांगण वंदन चरीन चरण, हे जे काल गेले होते ना देवेंद्रजींकडे, तेच मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याच आदेशाने हे सगळं घडत होतं. तर त्याच्यामुळे नियती बरोबर प्रत्येकाला आपली जागा दाखवत असते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.